आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 10.3 प्रश्न पहिला। एका वाहनतळावर वाहने उभी करण्यासाठी 15 रांगा आहेत। प्रत्येक रांगेत 325 जागा आहेत। तर त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील? बघा, प्रत्येक रांगेत 325 जागा आहेत आणि अशा 15 रांगा आहेत। तर किती वाहने त्या तळावर उभी करता येतील त्यासाठी आपल्याला करावा लागेल गुणाकार 325 गुणिले 15। आपण 15चा पाढा येत असेल तर डायरेक्ट 15 ने 325 ला गुणू शकतो, नसल येत तर अगोदर 5 ने गुणा आणि नंतर 1 ने गुणा। मग आता 5 ने आपण गुणूयात, 5 5 25 हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12 हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16। यानंतर दशकाचा घेतला 0, त्यानंतर 1 5 5, 1 दुणे 2 आणि 1 त्रिक 3। या ठिकाणी होणार बेरीज 5 5, 5 आणि 2 7, 6 आणि 2 8, 1 आणि 3 4। उत्तर आलं 4875। म्हणजे त्या वाहनतळावर 4875 वाहने उभी करता येतील। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 2। सुभाषकडे 50 रुपयांच्या 678 नोटा आहेत। शीतलकडे 20 रुपयांच्या 805 नोटा आहेत। दोघांजवळ मिळून एकूण किती रुपये आहेत? बघा, 50 रुपयाच्या 678 नोटा आहेत आणि 20 रुपयांच्या 805 नोटा आहेत आणि दोघांचे मिळून किती पैसे होतात त्यासाठी आपल्याला सुरुवातीला दोघांचा गुणाकार करावा लागेल आणि त्या दोनही गुणाकारांची करणार आपण बेरीज, म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर। बघा आता 678 गुणिले 50, शून्याने गुणल्यानंतर गुणाकार येणार 0, त्यानंतर दशकाचा 0। आता 5 ने गुणणार, 5 8 40 हातचे आले 4, 5 7 35 आणि 4 39 हातचे आले 3, 5 6 30 आणि 3 33। मग आपलं उत्तर आलं 33,900। त्यानंतर 805 गुणिले 20, 805 गुणिले 20, सुरुवातीला शून्याने गुणल्यावर उत्तर 0 येतं, दशकाचा 0। 2 पंचे 10 हातचा आला 1, 2 0 0, 81 1, 2 8 16। या ठिकाणी होणार बेरीज, उत्तर आलं 16,100। दोघांची करायची बेरीज म्हणजे 33,900 रुपये अधिक 16,100 म्हणजे होतात किती? या ठिकाणी 0 0, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 6 3 9 आणि 1 10 हातचा आला 1, 3 आणि 2 5। उत्तर आलं 50,000 रुपये। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 3। विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला रुपये 15,08,980 अनुदान देण्याचे ठरवले। महाराष्ट्रातील 168 शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल? बघा, एका शाळेसाठी, एका विज्ञान प्रयोगशाळेसाठी 15,08,980 एवढं अनुदान केंद्र शासनाने द्यायचं ठरवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये अशा 168 शाळा आहे, म्हणजे केंद्र शासनाला एकूण किती पैसे द्यावे लागतील तर त्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे गुणाकार। गुणाकार थोडा मोठा आहे पण आपण सावकाश हा गुणाकार या ठिकाणी करणार आहोत। सुरुवातीला 8 ने गुणणार, नंतर 6 आणि नंतर 1 ने। 8 0 0, 8 8 64 हातचे आले 6, 8 9 72 आणि 6 झाले 78 हातचे आले 7, 8 8 64 आणि 7 झाले 71 हातचे आले 7, 8 0 0 87 8 45 हातचे आले 4, 8 1 8 8 45 हातचे आले 4, 8 1 8 आणि 8 आणि 4 12। बघा, 8 ने गुणून झालेला आहे, आता गुणायचं आहे आपल्याला 6 ने। मग या ठिकाणी दशकाचा 0, 6 0 0, 6 8 48 हातचे आले 4, 6 9 54 54 आणि 4 58 हातचे आले 5, 6 8 48 आणि 5 53 हातचे आले 5,
600 5 5 6 5 30 हातचे आले 3 6 1 6 7 8 9. आता गुणायचं आहे आपल्याला 1 ने. मग 1 ने गुणल्यानंतर उत्तर काय येणार? तीच संख्या येणार आहे. म्हणजे 1 ने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर तीच संख्या येतं. मग अगोदर हे शतकाचे 2 शून्य लिहिले. मग या ठिकाणी 1 0 0 1 8 8 1 9 9 1 8 8 1 0 0 आणि 1 5 5 1 1 1. या ठिकाणी होणार बेरीज 0 4 8 आणि 8 16 हातचा आला 1. 8 आणि 8 16 17 18 हातचा आला 1. 1 आणि 9 10 10 आणि 10 20 हातचे आले 2. 8 आणि 5 13 14 15 हातचा आला 1. 1 आणि 2 3 9 आणि 1 10 आणि 5 15 पुन्हा हातचा आला 1. 1 आणि 1 2. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलेलं आहे, पण उत्तर बरोबर येतंय का ते आपण चेक करूया. उत्तर आलंय 25,35,08,640. बघा 25,35,08,640 असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 4. 405 या संख्येला 47 ने गुणायला सांगितले असता अजयने 47च्या ऐवजी 74 ने गुणले तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त येईल? बघा 405ला 47 ने गुणायचं होतं तर 405ला 74 ने गुणलं म्हणजे या ठिकाणी गुणाकार वाढणार आहे. तर तो गुणाकार कितीने वाढेल ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला करावं लागणार दोघांची अगोदर दोघांचा गुणाकार करणार, नंतर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल उत्तर. आता 7 5 35 हातचे आले 3. 7 0 0 3 3 7 चौक 28. यानंतर दशकाचा 0 4 25 हातचे आले 2. 4 0 0 2 2 4 चौक 16. या ठिकाणी होणार बेरीज 5 3 8 आणि 2 10 हातचा आला 1. 6 आणि 3 9 1 उत्तर आलं 19,035. दुसरा गुणाकार 4 5 20 हातचे आले 2. 4 0 0 2 2 4 चौक 16. त्यानंतर दशकाचा 0 7 5 35 हातचे आले 3. 7 0 0 3 3 7 चौक 28. बेरीज 0 7 5 आणि 2 7 6 आणि 3 9 8 आणि 1 9 2. उत्तर आलं 29,970. मग आता गुणाकार वाढलेला आहे. 19,035 गुणाकार यायला पाहिजे होता, तो आला 29,970. गुणाकार कितीने वाढला आपल्याला करावी लागेल वजाबाकी. 29,970 वजा 19,035. 10तनं 5 गेले, 5 6तनं 3 गेले 3 89 90तनं 9 गेले 0 आणि 2तनं 1 गेला 1. आपलं उत्तर आलं 10,935. बघा उत्तर कितीने जास्त आलं तर 10,935 ने म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. एका मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. सायकलची किंमत रुपये 5,480 असल्यास मोटरसायकलची किंमत किती असेल? बघा मोटरसायकलची किंमत ही सायकलच्या किमतीच्या 22 पट आहे. सायकलच्या किमतीच्या 22 पट म्हणजे मोटरसायकलची किंमत. मग आता सायकलची किंमत 5,480 असल्यास मोटरसायकलची किंमत किती आपल्याला करावं लागेल गुणाकार. बे 0 0 बे 8 16 हातचा आला 1. बे चौक 8 आणि 1 9 बे 5 10. यानंतर दशकाचा घेतला 0 बे 0 0 बे 8 16 हातचा आला 1. बे चौक 8 आणि 1 9 आणि बे 5 10. करूयात बेरीज 0 6 9 आणि 6 15 हातचा आला 1. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 1 आणि 1 2 आणि पुढे 1. 1,20,560. 1,20,560 म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास
गुणाकार तीच संख्या येते मित्रांनो, कोणतीही संख्या म्हणजे आपण घेतले 5 आणि कोणत्याही संख्येला आपण जर शून्याने गुणलं म्हणजे 0 गुणिले आपण जर 5 केलं तर उत्तर तीच संख्या म्हणजे 5 उत्तर येतं का? तर नाही, आपलं उत्तर येणार 0 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. ते आपलं उत्तर आहे, पण बाकीचे पर्याय आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो मित्रांनो, हे उत्तर बरोबर आहे. कोणतीही संख्या म्हणजे 5 घेतले आणि 5ला जर आपण शून्याने गुणलं तर बरोबर आपलं उत्तर 0 येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3 आहे, कोणत्याही संख्येला एकाने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. म्हणजे कोणतीही संख्या आपण घेतले 5 आणि 5ला जर आपण 1ने भागलं तर या ठिकाणी भागाकार किती येणार आहे? तर भागाकार 5च येणार आहे. भागाकार तीच संख्या म्हणजे 5 येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे बरोबर. पर्याय क्रमांक आपण जर घेतला 4, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो बरोबर आहे. 5 आणि या संख्येला जर आपण 5नेच भागलं तर आपला भागाकार 1 येणार आहे. भागाकार 1 येतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणता गुणाकार 2340 गुणिले 60 या गुणाकारा एवढा येतो? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 4ही पर्यायांमध्ये गुणाकार दिलेले आहेत, पण त्या गुणाकाराचं उत्तर दिलेलं नाहीये. आपल्याला सुरुवातीला 2340 गुणिले 60 हा गुणाकार करावा लागेल, त्यानंतर पर्यायातील गुणाकार करावा लागेल आणि मग कोणतं उत्तर या ठिकाणी मॅच होते ते आपण शोधणार आहोत. चला आता सुरुवातीला 2340 गुणिले 60 हा गुणाकार करूया. शून्याने गुणल्यानंतर उत्तर 0 येणार. बघा, शून्याने गुणलं, 4 अंकी संख्या आहे म्हणून 4 शून्य लिहिले, त्यानंतर दशकाचा 0, 6 0 0, 6 चोक 24 हातचे आले 2, 6 त्रिक 18 19 20 हातचे आले 2, 6 दुने 12 आणि 2 14. करूयात आपण बेरीज. 0 0 4 0 4 आणि 1. आपलं उत्तर आलं 1,40,400. मित्रांनो, आता हे उत्तर कोणत्या पर्यायाचं येतं? पर्याय क्रमांक आपण घेतला 1. पर्याय क्रमांक 1 म्हणजे 270 गुणिले 500. बघा, 270 गुणिले 500. आपलं उत्तर जर 1,40,400 आलं तर आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. चला बघूयात, शून्याने गुणूया. 1 2 3 0. आता दशकाचा 0 पुन्हा शून्याने गुणल्यानंतर 3 0 येणार. आता शतकाचे 2 0 लिहिले. आता पुन्हा 5 0 0, 5 7 35 हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13, 0 0 0 5 3 आणि 1. आपलं उत्तर आलं 1,35,000. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. यानंतर घेऊया पर्याय क्रमांक 2. 390 गुणिले 34. 390 गुणिले 34. 4 0 0, 4 9 36 हातचे आले 3, 4 त्रिक 12 13 14 15 दशकाचा 0, 3 0 0 3 9 27 हातचे आले 2, 3 त्रिक 9 10 आणि 11. बेरीज करणार 0 6 7 आणि 5 12 हातचा आला 1 3 1. उत्तर आलं 13,260. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3. 180 गुणिले 780. 180 गुणिले 780. आता सुरुवातीला शून्याने गुणणार. 3 0 आले, त्यानंतर दशकाचा 0, 8 0 0, 8 8 64 हातचे आले 6, 8 1 1, 8 1 8 आणि 8 आणि 6 14. त्यानंतर शतकाचे 2 0, 7 0 0, त्यानंतर 7 8 56 हातचे आले 5, 7 1 7, 7 आणि 5 12. या ठिकाणी करणार आपण बेरीज. 0 0 4 6 4 10 हातचा आला 1, 4 1. मित्रांनो, आपलं उत्तर आलं 1,40,400. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो हा दिलेला आहे प्रश्न. प्रश्नाचं जे उत्तर आलं तेच उत्तर पर्याय क्रमांक 3चं आलं, म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8. एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता
गुणाकार 30ने कमी होतो तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे, त्या संख्येला 16ने गुणण्याऐवजी आपण 10ने गुणलं तर गुणाकार 30ने कमी होतो तर ती संख्या कोणती? आपण पर्यायांचा आधार घेणार. पर्याय क्रमांक 1 आहे 5. मग आता 5 या संख्येला आपण थोडक्यात 16ने गुणणार. मग 5 गुणिले 16, तर या ठिकाणी 16 पंचे झाले 80. मग 5 या संख्येला 16ने गुणण्याऐवजी आपण 10ने गुणलं, म्हणजे 5 ही संख्या आहे तर आपण 10ने गुणलं तर 10 5 50. बघा, गुणाकार कितीने कमी झाला? 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणलं. 16ने गुणलं तर उत्तर आलं 80, 10ने गुणलं तर उत्तर आलं 50. मग गुणाकार कितीने कमी झाला? तर मित्रांनो, गुणाकार 30ने कमी झालेला आहे. बघा, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो. बघा, गुणाकार बरोबर 30ने कमी झालेला आहे, तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 5. बघा, 5ने गुणल्यानंतर उत्तर 30 आलेलं आहे. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. 325 स्टार गुणिले 5 स्टार बरोबर 1,75,716 असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल? बघा, 325 आहे, पुढे आहे स्टार, म्हणजे मी चौकट लिहिली, गुणिले 5 पुढे आहे परत स्टार. मित्रांनो, या स्टारच्या जागी कोणता अंक असेल? म्हणजे आपलं उत्तर 1,75,716 येणार. तर आता हा गुणाकार जर आपण करायला घेतला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. या ठिकाणी जो अंक आहे, दोनही ठिकाणच्या गुणणी आणि गुणाकारामध्ये असणारा जो अंक आहे तो एकक स्थानचा अंक आहे. मग आता एकक स्थानचा अंक जर म्हटलं तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी समान अंक असणार आहे. मग या ठिकाणी 6 आणि या ठिकाणी जर आपण 6 घेतला तर 6 6 36, म्हणजे एकक स्थानी आपल्या उत्तराच्या 6 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं येऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 जर घेतला आपण या चौकटीच्या जागी तर या ठिकाणी 4, या ठिकाणी 4, म्हणजे 4 चौक 16, म्हणजे बघा बरोबर एकक स्थानी 6 अंक आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा आपलं उत्तर येऊ शकतं. आता पर्याय क्रमांक आपण 3 घेतला, 8 आणि 8, 8 8 64, म्हणजे मित्रांनो एकक स्थानी येणार आहे 4, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 4 घेतला आपण, 7 7 49, म्हणजे एकक स्थानी आपल्या उत्तराच्या एकक स्थानी 9 हा अंक येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येणार नाहीये. तर 1 आणि 2 मध्ये आपलं उत्तर आपण शोधणार आहोत. मग आता सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 325 आणि आपण पर्याय क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी 6 घेऊयात, गुणिले या ठिकाणी 5 आणि 6, म्हणजे बघा चौकटीच्या जागी किंवा स्टारच्या जागी आपण पर्याय क्रमांक 1 नुसार 6 अंक घेतला. आपलं उत्तर बरोबर येते का बघूयात. 6 6 36, हातचे आले 3, 6 पंचे 30, 30 आणि 3 33, हातचे आले 3, 6 दुणे 12, 13 14 15, हातचा आला 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, त्यानंतर दशकाचा 0, 5 6 30, हातचे आले 3, 5 5 25 26 27 28, हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 6 3 8 आणि 5 13, हातचा आला 1, 9 आणि 1 10 2 12, हातचा आला 1, 6 आणि 2 8 1. आपलं उत्तर आलं 1,82,336. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. मग आता आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 शुअर असणार. बघा 325 पर्याय क्रमांक 2 नुसार आपण चौकटीच्या जागी किंवा स्टारच्या जागी घेणार 4, गुणिले 5 आणि 4, म्हणजे बघा गुणणी आणि गुणक यांच्या एकक स्थानी 4 हा अंक आलेला आहे. 4 चौक 16, हातचा आला 1, 4 पंचे 20 आणि 1 21, हातचे आले 2, 4 दुणे 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, यानंतर दशकाचा 0, 5 चौक 20, हातचे आले 2, 5 5 25 26 27, हातचे आले 2, 5 दुणे 10 2 12, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. बघूयात आपलं उत्तर बरोबर येतं का. 6 6 81 1, 7 7 3 आणि 2 5, 6 आणि 1 7. आपलं उत्तर आलं 1,75,716. बघा 1,75,716 म्हणजे बरोबर आहे. या स्टारच्या जागी किंवा चौकटीच्या जागी जर आपण पर्याय क्रमांक 2 नुसार 4 हा अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली असता
24 पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होती? बघा मित्रांनो, प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके बसतात. असे 120 खोक्यात हे पुस्तके भरलेली आहेत आणि 24 पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण पुस्तके होते किती? बघा, किती खोक्यात भरली तर 120 खोक्यात हे पुस्तक भरलेले आहे. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तक आहेत. म्हणजे आपण सुरुवातीला करणार गुणाकार 5 0 0 5 दुणे 10 हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. त्यानंतर दशकाचा 0 3 0 0 3 दुणे 6 आणि 3 1 3. बेरीज जर केली तर 0 0 6 दुणे 12 हातचा आला 1 4. बघा, 4200 पुस्तके 120 खोक्यात भरली आणि 24 पुस्तके शिल्लक राहिली. म्हणजे 4200 अधिक 24 पुस्तके. म्हणजे आपलं उत्तर येणार 4224. 4224 म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 11. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विना थांबा बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी ₹85 असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती? बघा मित्रांनो, नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर अशा किती फेऱ्या झाल्या? दिवसभरामध्ये बसच्या एकूण 4 फेऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी नागपूरवरनं वर्ध्याला, वर्ध्यावरनं नागपूरला. म्हणजे असं मित्रांनो आपल्याला किती वेळेस घ्यावं लागेल तर 8 वेळेस. 4 फेऱ्या म्हणजे जायची एक यायची एक, म्हणजे अशा किती होतात? 2 होतात. म्हणजे 4 फेऱ्या म्हणजे 8 वेळेस. मग या ठिकाणी 8 गुणिले प्रत्येक वेळेस बसमध्ये 42 प्रवासी आहेत. म्हणजे 8 गुणिले 42 आणि तिकीट आहे ₹85. म्हणजे बघा 8 गुणिले 42 करा, त्याला 85 ने गुणा. म्हणजे आपल्याला मिळेल दिवसभरामध्ये त्या बसचं उत्पन्न. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. स्वाध्याय 10.3 या ठिकाणी संपलेला आहे. प्रत्येक स्वाध्यायामध्ये शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असेल. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.